या व्हिडिओमध्ये आपण जागतिक आदिवासी दिन याविषयी काही प्रश्न पाहणार आहोत. ते तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. चला तर मग. प्रश्न पहिला. आदिवासी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए. 5 जून, बी. 8 ऑगस्ट, सी. 9 ऑगस्ट, डी. 10 ऑगस्ट. बरोबर उत्तर आहे सी. 9 ऑगस्ट. प्रश्न दुसरा. 9 ऑगस्ट हा दिवस कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ निवडला गेला आहे? ए. ILO स्थापना, बी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंडिजिनस पॉप्युलेशन्सवरील कार्यगटाची 1982 पहिली बैठक, सी. युनेस्को स्थापना, डी. मानवाधिकार घोषणा. बरोबर उत्तर आहे बी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंडिजिनस पॉप्युलेशन्सवरील कार्यगटाची 1982ची पहिली बैठक. प्रश्न तिसरा. जागतिक आदिवासी दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या वर्षी केली? ए. 1992, बी. 1994, सी. 1995, डी. 1996. बरोबर उत्तर आहे बी. 1994. प्रश्न चौथा. पहिला जागतिक आदिवासी दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? ए. 1994, बी. 1995, सी. 1996, डी. 1997. बरोबर उत्तर आहे बी. 1995. प्रश्न पाचवा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अनुसूचित जमातींची यादी राष्ट्रपती अधिसूचित करतात? ए. कलम 330, बी. कलम 244, सी. कलम 342, डी. कलम 275. बरोबर उत्तर आहे सी. कलम 342. प्रश्न सहावा. 5वी अनुसूची मुख्यतः कशाशी संबंधित आहे? ए. भाषा, बी. न्यायपालिका, सी. अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन, डी. निवडणुका. बरोबर उत्तर आहे सी. अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन. प्रश्न सातवा. 6वी अनुसूची कोणत्या भागातील आदिवासी स्वायत्त प्रशासनाशी संबंधित आहे? ए. पश्चिम भारत, बी. दक्षिण भारत, सी. ईशान्य भारतातील काही राज्ये, डी. मध्य भारत. बरोबर उत्तर आहे सी. ईशान्य भारतातील काही राज्ये. प्रश्न 8वा. पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ए. 1992, बी. 1994, सी. 1996, डी. 2000. बरोबर उत्तर आहे सी. 1996. प्रश्न 9वा. पेसा या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? ए. वनसंवर्धन, बी. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना अधिकार देणे, सी. उद्योग उभारणी, डी. शिक्षण. बरोबर उत्तर आहे बी. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना अधिकार देणे. प्रश्न 10वा. वनहक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ए. 2002, बी. 2004, सी. 2006, डी. 2008.
बरोबर उत्तर आहे सी 2006. प्रश्न 11वा. भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 2011 जनगणना सुमारे किती टक्के आहे? ए 7.2%, बी 8.6%, सी 9.8%, डी 10.5%. बरोबर उत्तर आहे बी 8.6%. प्रश्न 12वा. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? ए महाराष्ट्र, बी ओडिशा, सी मध्य प्रदेश, डी छत्तीसगड. बरोबर उत्तर आहे सी मध्य प्रदेश. प्रश्न 13वा. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातींचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? ए नागालँड, बी मिझोराम, सी झारखंड, डी मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे बी मिझोराम. प्रश्न 14वा. बिरसा मुंडा यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? ए संथाळ बंड, बी भील उठाव, सी उलगुलान आंदोलन, डी कोल बंड. बरोबर उत्तर आहे सी उलगुलान आंदोलन. प्रश्न 15वा. धरती आबा म्हणून कोणाला ओळखले जाते? ए सिद्धू, बी कान्हू, सी बिरसा मुंडा, डी तंट्या भील. बरोबर उत्तर आहे सी बिरसा मुंडा. प्रश्न 16वा. संयुक्त राष्ट्रांच्या डेक्लरेशन ऑन द राईट्स ऑफ इंडिजिनियस पीपल्स UNDRIP ला कोणत्या वर्षी मान्यता मिळाली? ए 2005, बी 2006, सी 2007, डी 2008. बरोबर उत्तर आहे सी 2007. प्रश्न 17वा. भारत सरकारचे आदिवासी कार्य मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स कोणत्या वर्षी स्थापन झाले? ए 1998, बी 1999, सी 2000, डी 2001. बरोबर उत्तर बी 1999. प्रश्न 18वा. भारतातील विशेषतः असुरक्षित आदिम जमातींसाठी PVTGs सध्या किती गट मान्य आहेत? ए 65, बी 70, सी 75, डी 80. बरोबर उत्तर आहे सी 75. प्रश्न 19वा. PVTG या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय? ए प्रोटेक्टेड विलेज ट्रायबल ग्रुप, बी पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स, सी प्रायमरी विलेज ट्रायबल ग्रुप, डी पर्मनंट वल्नरेबल ट्रायबल ग्रुप. बरोबर उत्तर आहे बी पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. प्रश्न 20वा. एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS मुख्यतः कोणासाठी आहेत? ए सर्व विद्यार्थ्यांसाठी, बी OBC विद्यार्थ्यांसाठी, सी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी, डी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी. बरोबर उत्तर आहे सी
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी. पीएम जनमन योजना मुख्यतः कोणासाठी आहे? ए. महिला बचत गट, बी. शेतकरी, सी. विशेषतः असुरक्षित आदिम जमाती PVTGs, डी. मासेमार. बरोबर उत्तर आहे सी. विशेषतः असुरक्षित आदिम जमाती PVTGs. प्रश्न 22वा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रकला कोणत्या जमातीशी संबंधित आहे? ए. गोंड, बी. भील, सी. वारली, डी. कोरकू. बरोबर उत्तर आहे सी. वारली. प्रश्न 23वा. भारतीय संविधानातील कोणते कलम अनुसूचित जमातींसाठी शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांच्या संरक्षणाशी संबंधित आहे? ए. कलम 46, बी. कलम 21A, सी. कलम 29, डी. कलम 46. बरोबर उत्तर आहे डी. कलम 46. प्रश्न 24वा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची NCST ची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाली? ए. 86वी, बी. 88वी, सी. 89वी घटनादुरुस्ती, डी. 91वी. बरोबर उत्तर आहे सी. 89वी घटनादुरुस्ती. प्रश्न 25वा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा घटनात्मक आधार कोणत्या कलमात आहे? ए. कलम 338, बी. कलम 338A, सी. कलम 340, डी. कलम 342. बरोबर उत्तर आहे बी. कलम 338A. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.